सांगितले हो ना, मग तुम्ही चुकीची तिथं सांगा ना, माफी मागत तिथं बसा. मग मी जर लावून धरला विषय, तर ही जर बैठक न लावता मी जर मॅडम पत्र दिलं, चुकीची माहिती दिली मला म्हणून, बरं तुम्ही ऑन रोड पालकमंत्र्याला, कलेक्टरला, लोकप्रतिनिधीला माहिती देताय, तुम्ही माहिती नसल्यावर नाही तुम्ही सांगितलं असतं. नाही, माहिती मला खालून मिळाली होती माझ्याच कर्मचाऱ्यांकडून आणि त्यामुळेच त्यांना मी परत सर्वे करायला सांगितलं. त्यानंतर आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही दिलेली आहे ती चुकीची झालेली आणि आपल्याकडे टंचाईमुळे आम्ही बोललो तर मला आम्हाला पाणी पुरवठा इंजिनियरने मला सांगितलं की काही टंचाई नाहीये, असं आहे. मग मी पण मीटिंगमध्ये पाणी पुरवठा इंजिनियरला बोलले त्यावेळेस की सर तुम्ही अशी का माहिती त्याला चुकीची दिली म्हणून. मग तुम्ही नोटीस दिली आहे त्याला मॅडम, नोटीस दिली आहे त्याला तुम्हाला चुकीची माहिती घेऊन. आम्ही तुम्हाला काढल्यावर तुम्ही काढणार का? हो, मग आम्ही मुद्दा जनरल सभेचा नाही, तर लोकांना पाणी नाही 15-15 दिवस, आपण अजून सिरियस नाही. आम्हाला येऊन इथं मीटिंग घ्यायला लागायला लागली, त्याच्यापेक्षा अजून काय करावं? सर ज्यावेळेस पाईपलाईनला